पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। म्हणे अर्जुना परीयशी, जो हा अभिलाष प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेशी करीतसे। ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना सांगतात की कुरुक्षेत्रामध्ये मोहाने युक्त झालेल्या अर्जुनाला भगवान उपदेश करत आहे। उपदेश करत असताना अगोदर सांख्ययोग सांगितला आणि त्यानंतर समबुद्धीचा योग भगवान सांगत आहे। ते सांगत असताना भगवंताने सांगितलं की जेव्हा मनुष्याची बुद्धी स्थिर होते, मनुष्याची बुद्धी सम होते, त्या मनुष्याला काय म्हणतात? स्थितप्रज्ञ पुरुष म्हणतात। स्थितप्रज्ञ, प्रज्ञ म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर झालेला। ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याला स्थितप्रज्ञ पुरुष म्हणतात। असा जो पुरुष आहे त्याच पुरुषाला हा योग प्राप्त होत असतो असं भगवंताने सांगितल्यानंतर अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला आहे। तो प्रश्न असा आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितघिक किं प्रभाषेत किमासित व्रजेत किम। केशव, हे केशवा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञ पुरुष नेमकं कोणाला म्हणायचं देवा? कोणत्या मनुष्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं? स्थितधीही किं प्रभाषेत, तो स्थितप्रज्ञ पुरुष कसा बोलतो? किम आसित, कसा राहतो? आणि किम व्रजेत, कसा चालतो? हे देवा तुम्ही मला सांगा। असं सांगितल्यानंतर भगवान आता अर्जुनाचा प्रश्नाचं उत्तर देण्याकरता सुरुवात करीत आहे। श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस् स्थितप्रज्ञ तदोच्यते। स्थितप्रज्ञाचं लक्षण भगवान सांगत आहे। अर्जुना, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं ते मी तुला सांगतो। स्थितप्रज्ञस्य का भाषा, तर स्थितप्रज्ञ हा तदा उच्यते, त्यावेळेस मनुष्याला स्थितप्रज्ञ अशी संज्ञा प्राप्त होते। तो अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं। अर्जुना, कोणता अधिकार, कोणती स्थिती प्राप्त झाल्यावर? तर प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस् स्थितप्रज्ञ तदोच्यते। यदा सर्वान् कामान प्रजहाति, हे पार्थ, हे अर्जुना, जेव्हा मनुष्य सर्वान् कामान प्रजहाति, अंतकरणातील सर्व इच्छेचा त्याग करतो, मनोगतान म्हणजे अंतकरणातील, आत्मनी आत्मना एव तुष्टः, आणि आत्म्यामध्येच अंतकरणाने जो तृप्त झालेला आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात। ज्ञानोबा त्याच्यावर व्याख्या करतात। म्हणे अर्जुना परीयशी, जो हा अभिलाष प्रौढ मानसी
तो अंतराय स्वसुखेशी करीत असे. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगण्याच्या अगोदर त्याची पूर्वपीठिका म्हणून, प्रस्तावना म्हणून ज्ञानोबारांनी एक ओवी घातलेली आहे. म्हणे अर्जुना प्रियशी, भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना तू ऐक, जो हा अभिलाष प्रौढ मानसी तो स्वसुखेशी अंतराय करीत असे. ही ज्ञानोबारायाची विशेषता आहे. ज्ञानोबारायांची विशेषता या ओवीमधून दिसून येते. ज्या श्लोकावर ज्ञानोबाराय टीका करतात त्या श्लोकामध्ये असं भगवंताने सांगितलंच नाही. अभिलाष प्रौढ मानसी, अंतराय स्वसुखेशी करीत असे, हे दोन जे सिद्धांत आहे हे भगवंताने श्लोकामध्ये सांगितलेच नाही. या अर्थाचा कोणताही शब्द श्लोकामध्ये नाही. पूर्ण श्लोक तुम्ही पहा. परंतु श्लोकामध्ये जरी देवाने ते सांगितलं नाही तरीसुद्धा ज्ञानोबारांनी ते काय सांगितलेलं आहे, पहिल्याच ओळीमध्ये त्याची सुरुवात केलेली आहे. कदाचित भगवान सांगण्यासाठी विसरून गेले असतील म्हणून ज्ञानोबारांनी त्याची सुरुवात म्हणून सांगून दिलंय. जो अभिलाष प्रौढ मानसी तो स्वसुखेशी अंतराय करीत असे. हे अर्जुना, मानसी म्हणजे मनामध्ये, अंतकरणामध्ये जो प्रौढ अभिलाष, फार मोठी जी इच्छा आहे, अभिलाष म्हणजे इच्छा, त्याला श्लोकामध्ये भगवंताने काम शब्द वापरला. प्रजहाती यदा कामान, काम शब्दाचाच अर्थ होतो इच्छा. अहंकार चिदात्माना वेकीकृत्या विवेकतः इदम मे स्यात् इदम मे स्यात् इच्छा काम शब्दितः. त्याला काम म्हणतात, त्यालाच इच्छा म्हणतात. मला हे मिळावं ते मिळावं अशा अर्थाची जी आहे ती इच्छा, ती अंतकरणामध्ये कशी आहे, प्रौढ, फार मोठी इच्छा अंतकरणामध्ये आहे. मनुष्याच्या अंतकरणामध्ये किती इच्छा असतील याचं मोजमाप होणं शक्य नाही. प्रौढ शब्द ज्ञानोबारांनी वापरला. प्रौढ म्हणजे फार मोठे आहे. त्या इच्छा काय करतात, स्वसुखेशी अंतराय करीत असे. आपलं जे स्वसुख आहे, आत्मसुख आहे, त्यालाच आपण देव म्हणतो, भगवान परमात्मा म्हणतो. त्या परमात्म्यापासून आपल्याला दूर करतात इच्छा. सांसारिक ज्या इच्छा आहे, विषयांच्या ज्या इच्छा आहे, त्या इच्छा काय करतात, देवापासून आपल्याला दूर करतात. दूर दूर असे बरेच पदार्थ असतात जे आपल्याला देवापासून दूर करतात. त्यातला सगळ्यात मोठा पदार्थ म्हणजे इच्छा आहे. इच्छा देवापासून दूर करत असते, देवापासून दूर करत असते. एखाद्याला पैसा मिळवण्याची इच्छा झाली तर तो काय करेल, पैसा मिळवण्याची इच्छा जर झाली तर तो काय करेल, भजन कीर्तन करेल का धंदा करेल, धंदा करणार आहे. त्याला मिळवायचं काय, पैसा मिळवायचा. आणि पैसा मिळवायची इच्छा झाल्यानंतर तो पैसा मिळवण्यासाठी काहीतरी उद्योग करील, काहीतरी धंदा करील, व्यापार करील, शेती करील, नोकरी करील, काहीतरी करील. तो भजन कीर्तन करू शकणार नाही. म्हणजेच तो भगवंतापासून काय झाला, दूर झाला. म्हणजे दृष्टांत हा जुन्या काळातला. जुन्या काळात असं घडत होतं की ज्याला पैसा मिळवण्याची इच्छा झाली ते लोक भजन कीर्तन करत नव्हते, उद्योगधंदे करत होते. हे आता निघालं. ज्याला पैसा मिळवण्याची इच्छा झाली त्याने आता धंदेच सोडून दिले, धंदा बदलला. आता कीर्तन धंदा निवडलाय. कारण धंदाच इतका चांगला आहे, कीर्तनाचा धंदाच एवढा चांगला आहे की त्याच्या इतका पैसा दुसऱ्या साधनात कुठं मिळत नाही, नाही मिळू शकत. शेतकरी आहे, किती दिवसभर कष्ट केले तरी काय 250-300 रुपये रोज मिळणार. कीर्तनकाराचं तसं नसतं. 2 तास बोलला 25,000 50,000 असं झालेलं आहे. कीर्तनकाराची अशी गती. म्हणजे दृष्टांत जुन्या काळातला आहे. आता पैशासाठी धंदाच कीर्तन म्हणून निवडतात. त्यामुळे तुम्ही पहा, आळंदी, पंढरी, पैठणमध्ये जेवढ्या काही संस्था आहे त्या सगळ्या संस्थांमध्ये आता गर्दी वाढायला लागली. गर्दी. जुन्या काळात असं नव्हतं. जुन्या काळात कुठं काय 4, 5, 10 मुलं राहत होते आळंदीमध्ये, ते शिकायचे, मग महाराज व्हायचे. सहसा कोणी विद्यार्थ्याला पाठवित नव्हतं जुन्या काळात. जुन्या काळात धंदे करायला लावत होते. पण आता तसं नाही. आता आळंदी, पंढरी, पैठणमधील गर्दी जास्त वाढली, फार गर्दी वाढली. आता आम्ही आळंदीत प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. एक 3 ताळाची जर इमारत असेल तर 3 ताळामध्ये 3 महाराज लोकांच्या संस्था आहे. खालच्या ताळात वेगळ्याची, दुसऱ्या ताळात वेगळ्या महाराजाची, तिसऱ्या ताळात वेगळ्या महाराजाची, आणि प्रत्येक महाराजाकडे 5-50 मुलं आणि त्यांच्याकडून
25-30 हजार रुपये वर्षाची फी, असं त्यांचं सगळं कार्यक्रम चालत असतो. हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. असं घडत असतं. म्हणजे काय, गर्दी आता वाढायला लागली आळंदी पंढरीत. ती गर्दी कशासाठी वाढायला लागली? म्हणजे मोक्षाची इच्छा होणारे पुरुष वाढले का? आई वडिलाला असं वाटायला लागलं का आता की आपण एवढे संसाराचे कष्ट केले, एवढे दुःख जन्ममरण भोगत आलो, आपलं काही झालं नाही, पण आपल्या मुलाचं तरी जन्ममरण चुकलं पाहिजे म्हणून जाऊ द्या आळंदीला, जाऊ द्या पंढरीला, जाऊ द्या पैठणला, क्षेत्रामध्ये जाईल, वारकरी होईल, भजन कीर्तन करील, मुक्त होऊन जाईल, आपलासुद्धा उद्धार करील, अशा इच्छेने आईबाप पाठवतात का? नाही. सरळ सरळ धंदा म्हणून पाठवतात. म्हणतात सुद्धा, महाराज आपला कीर्तनकार फार मोठा झाला पाहिजे, आपला मुलगा मोठा कीर्तनकार झाला पाहिजे, मोठं पाकिट त्याने घेतलं पाहिजे. धंदा म्हणूनच पाठवतात. कारण त्यांना माहीत आहे हे शाळा शिकण्याच्या लायकीचं नसतं. लहानपणापासून शाळा केलेली नाही चांगली. लोकांचे पोरं शाळेत जात होते, हे घरी कामधंदे करीत होतं, त्याच्यामुळे शाळा काही जमली नाही. आता शाळा जमली नाही, त्याला नोकरी कुठून लागणार आहे? ते जमत नाही. शेतीत कष्ट करण्याची सवय नाही, जीवावर येतं. व्यापार धंदा करण्याची अक्कल नाही, काहीच कामाचा जो राहिला नाही, त्याला सरळ कुठं पाठवतात? संस्थेमध्ये, आळंदीला. का? कारण तिथं गेल्यानंतर प्रपंच सुरू होतो. तिथला जो धंदा आहे तो फार सोपा आहे, खाऊन पिऊन पैसा मिळवतो. असा जुन्या काळातला, नवीन काळातला. पण जुन्या काळामध्ये असं नव्हतं. जुन्या काळामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन हे आत्मउद्धारासाठी साधनं होती. म्हणून एखाद्याला जर पैशाची इच्छा झाली तर जुन्या काळामध्ये तो काय करायचा? धंदे करायचा, कीर्तन भजन करत नव्हता. जुन्या काळामध्ये सांगायचं काय, जर पैसा मिळवण्याची इच्छा झाली तर तो देवापासून काय होऊन जातो? दूर होऊन जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा निर्माण होऊ द्या, देवापासून तो काय होऊन जातो? दूर होतो, दूर. असे अनेक घटक आहे. काही काही व्यक्तींच्या आईवडिलांमुळे देवापासून दूर होत असतात. काही काहीचे मुलं पारमार्थिक असतात. आईवडील जरी पारमार्थिक नसले तरी कर्मधर्म संयोगाने त्यांना पारमार्थिक मुलं भेटतात. लहानपणीच ते मंदिरात जातात, हरिपाठ करतात, कीर्तन प्रवचन ऐकतात, देवाचं नामस्मरण करतात. असा जर एखादा करायला लागला तर मग त्याच्या आईवडिलाला वाटतं आता याने असंच जर भजनं कीर्तनं जर केले तर मग आपल्या प्रपंचाचं काय होईल, याच्या प्रपंचाचं काय होईल, म्हणून ते त्याला तिकडं जाऊ देत नाही. नको जाऊ देवळाशी, नेतो बागुल लोकाशी. त्याला सांगतात, अरे ते मंदिरात जाऊ नको, बागुलबा बसलेला आहे, हनुमंतराय, बागुलबा आहे, बागुलबा उचलून नेईन तुला, जाऊ नको मंदिरात, नको जाऊ देवळाशी. काय करू पोरा लागली चट, धरी वाट देवळाची, असे त्याचे आईवडील म्हणत असतात. म्हणजे परमार्थ करण्यासाठी काही लोकांना आईवडिलांचाच काय येतो? विरोध येतो. आईवडील त्याला परमार्थ करू देत नाही. प्रल्हादाचं तेच होतं ना. भक्त प्रल्हाद पारमार्थिक होते, नामस्मरणाशिवाय क्षण जात नव्हता, पण वडीलच विरोध करत होते. नारायणाचं नाव सुद्धा घेऊ देत नव्हते. विरोध येत असतो. म्हणून भगवंताशी अंतर पडेल म्हणून प्रल्हादाने त्या वडिलाचा सुद्धा काय करून टाकला? त्याग केला. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, बिभीषणाचा भाऊ रावण, रावण परमार्थ करू देत नव्हता बिभीषणाला, म्हणून बिभीषणाने रावणाचा काय केला? त्याग केला. राज्यमाता निंदू भरते केली, भरत राजा. आई त्याला रामापासून दूर करत होती, आईचा त्याग केला. राज्य रामापासून दूर करत होतं, रामाचा काय केला? त्याग केला. त्याग जेने घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जावी ती. तुकोबाराय उपदेश करतात, जेने घडे नारायणी अंतराय, ज्याही कारणामुळे तुम्हाला देवाचा अंतराय होईल, होत बाप माय वर्जावी ती. तुमचे आईवडील जरी असले तरी त्यांचा काय करा? त्याग करा, त्याग. त्याच्याही पुढे तुकोबाराय सांगतात, न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतर येते. गुरुचं जरी वचन असलं पण त्या वचनाने जर देवाचा अंतराय घडत असेल तर गुरुच्या वचनाला सुद्धा बाजूला करा. कर्तव्य तुमचं आहे की नारायणाशी संबंध जोडला पाहिजे, त्याच्यासाठी सगळी खटपट असतात ना. गुरु करायचं म्हणजे कशासाठी करायचा असतो? गुरुची सेवा करण्यासाठी गुरु असतो का? गुरुची सेवा केल्यानंतर त्याने ज्ञान द्यावं, भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून गुरु करायचा असतो. आणि एखाद्याचा गुरुच जर त्याला देवापासून दूर करत असेल तर शास्त्र सांगतं त्या गुरुचा काय करा?
त्याग करा त्या गुरुचा. तुकोबाराय सांगतात त्या गुरुचा त्याग करा. काही काहीचे गुरु असतात, तो जर पारमार्थिक मार्गाकडे जर जात असेल तर त्याला जाऊ देत नाही. तिकडं जाऊ नको, तू तिकडं जाऊ नको, त्याच मार्गामध्ये राहायचं, तेच भजन कीर्तन करायचं, पण देवाकडे नाही जायचं. त्याच्यातून आपला काय करायचा, व्यवसाय सुरू करायचा, त्याच्यातून आपला पैसा मिळवायचा. असे बरेच गुरु आहेत. तुकोबाराय सांगतात त्यांचा सुद्धा तुम्ही काय करा, त्याग करा. का? कारण नारायणाशी अंतराय घडतो. तो अंतराय स्वसुखेशी करीत असे. मनातील जी इच्छा आहे ती इच्छा काय करते, देवाचा आपल्याशी अंतराय करते, देवाला आपल्यापासून दूर लोटत असते. विषयांची इच्छा निर्माण झाली की देव बाजूला जात असतो, देव आपल्याजवळ राहत नाही. एखाद्याच्या अंतःकरणात शब्दाची इच्छा झाली, स्पर्शाची इच्छा झाली, रसाची, गंधाची इत्यादी इच्छा निर्माण झाल्या तर देव दूर जात असतो, देवाची त्याला प्राप्ती होत नाही. का? कारण हे दोन्ही विरोधी टोक आहे. दोन्ही काय आहे, विरोधी आहे, विरोधी. एकाच घरामध्ये एकाच काळामध्ये अंधार आणि प्रकाश राहू शकतो का? एका घरामध्ये अंधार आणि प्रकाश राहू शकतो, पण एका काळात राहू शकत नाही. ज्या वेळेस तिथं अंधार आहे त्यावेळेस प्रकाश नसतो, आणि ज्या वेळेस प्रकाश आहे त्यावेळेस अंधार होऊ शकत नाही. ज्यावेळेस रात्र असते त्यावेळेस सूर्य उगवत नाही, ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस रात्र नसते. दोन्हीचा विरोध आहे, विरोध आहे. एक असतं तर एक नसतं. विरोध असल्यामुळे ते दोन्ही एका ठिकाणी एका काली येऊ शकत नाही. तसंच आहे परमार्थ मार्गामध्ये विषयांची इच्छा आणि मोक्षाची इच्छा, भगवंताची इच्छा, या दोन्हीचा काय आहे, विरोध आहे, विरोध. भगवत प्राप्तीची इच्छा त्यालाच होते की विषयांच्या इच्छा ज्याच्या अंतःकरणातून संपून गेल्या आहे. थोडा आवाज कमी करा. अंतःकरणातून विषयाची इच्छा जर संपली तरच त्याला भगवत प्राप्तीची इच्छा होती, तरच भगवत प्राप्तीची इच्छा होते. म्हणून कमी 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 श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, थोडा कमीच, श्री विठ्ठल. अंतराय सुखेशी करीत असे. म्हणून दोन्ही विरोधी आहे. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये विषयाची इच्छा निर्माण होते भगवंताची, त्यावेळेस अंतःकरणामध्ये इच्छा नसते. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मुमुक्षु कोणाला म्हणतात, मुमुक्षु मोक्षाची ज्याला इच्छा झाली, आपल्याला देव आता मिळाला पाहिजे अशी तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली त्याला काय म्हणतात, मुमुक्षु म्हणतात, मुमुक्षु. आणि हे मुमुक्षु होण्यासाठी त्याच्या अगोदरची साधना सांगितली, त्या साधनामध्ये वैराग्य सांगितले. मुमुक्षुच्या अगोदरची पायरी आहे, त्याला विवेक, वैराग्य आणि समाधी षटक त्याच्याकडे पाहिजे, तेव्हा तो मुमुक्षु होऊ शकतो. आणि वैराग्य शब्दाचाच अर्थ आहे विषयाचा त्यागाची इच्छा. विषय भोगण्याची जी इच्छा आहे, या इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे काही विषय म्हणून आहे त्यांना भोगण्याची जी इच्छा आहे, त्या इच्छेचा त्याग म्हणजेच वैराग्य आहे. इच्छेचा त्याग झाला तर त्याला मोक्षाची काय होते, इच्छा होते. म्हणून हे दोन्ही विरोधी आहे. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये इच्छा आहे विषयाची त्यावेळेस भगवत प्राप्तीची इच्छा होऊ शकत नाही, आणि भगवत प्राप्तीची ज्यावेळेस इच्छा असते त्यावेळेस त्याला विषयाची काय नसते, इच्छा नसते. म्हणून ही इच्छा काय करते, अंतराय स्वसुखेशी करीत असे. आपल्या स्वसुखाचं, भगवत सुखाचं, भगवंताचं आपल्यासोबत जे नातं जोडलेलं आहे त्याचा अंतराय करते, त्याला दूर करते. म्हणून ज्याला विषयाची इच्छा आहे त्याला भगवत प्राप्तीची इच्छा होत नाही, तो विषयाकडे धाव घेतो. आणि ज्याला भगवत प्राप्तीची इच्छा झालेली आहे तो विषयाकडे धाव घेत नाही. निळोबाराय सांगतात, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, भगवंताच्या आनंदाची, नित्यानंदाची प्राप्तीची इच्छा झाल्यावर निळोबाराय म्हणतात, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण. विषयाचं सुख कसं आहे, बापुडे ते क्षीण, कमी आहे आणि क्षीण होणार आहे. क्षीण होणार म्हणजे नष्ट होणार आहे. तो अंतराय स्वसुखेशी करीत असे. जो सर्वदा नित्यतृप्त अंतःकरण भरित, परी विषया माझी पतित जेने संगे कीजे. जो सर्वदा नित्यतृप्त अंतःकरण भरित,
जीव जो आहे तो स्वरूपाने जर पाहिला तर सर्वदा नित्यतृप्त. आपलं स्वरूप कसं आहे? सर्वदा नित्यतृप्त आहे. आपल्याला कशाची इच्छासुद्धा होत नाही. वास्तवात जर पाहिलं तर कशाची इच्छा नाही. आपलं अंतःकरण हे तृप्त आहे. अंतःकरण भरित म्हणजे अंतःकरण परमात्म्याच्या सुखाने भरलेलं आहे. परंतु विषया माझी पतित जेणे संगे की जे, ज्याच्या संगतीमुळं मनुष्य या विषयामध्ये जाऊन पतित होऊन जातो. विषयाच्या संगतीमध्ये कशामुळे जातो? इच्छेमुळे. इच्छा निर्माण झाली का विषयाकडे धाव होते. विषया माझी पतित जेणे संगे की जे, तो काम सर्वथा जाये. ज्याच्या अंतःकरणामधील तो काम म्हणजेच इच्छा सर्वथा जाये, सर्व प्रकारे निघून जातील. या ओवीपासून पुढं ज्ञानोबरायांनी वर्णन करण्याचं सुरुवात केलेलं आहे. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात ते या ओवीपासून ज्ञानोबराय सांगतात. तो काम सर्वथा जाये. भगवंताने अर्जुनाच्या प्रश्नाचं निमित्त करून या ठिकाणी संतांचं काय केलंय? वर्णन केलंय. संत कसे असतात ते एक मर्यादिक अवच्छेदक घेऊन संत असे असतात असं भगवान सांगत आहे. प्रत्येक अध्यायामध्ये पहा काहीतरी निमित्ताने भगवंताने काय केलं आहे? संतांचं वर्णन केलं आहे. आता पहिल्या अध्यायामध्ये भगवान बोललेलेच नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं निमित्त करून संतांचं वर्णन केलं. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगी पुरुषाचं निमित्त करून वर्णन केलं आहे. चौथ्या अध्यायामध्ये पहा ज्ञानकर्म संन्यास योग, तिथंसुद्धा संतांचं वर्णन केलेलंच आहे. पाचव्या अध्यायामध्ये सुद्धा संतांचं वर्णन येतं. सहाव्या अध्यायामध्ये सुद्धा योगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन येतं. 9वा 12वा अध्याय तर भक्तीलाच समर्पित आहे. प्रत्येक अध्यायामध्ये 17वा अध्यायामध्ये पहा तुम्ही श्रद्धात्रय विभाग योग, त्या ठिकाणी सुद्धा संतांचं वर्णन आहेच. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा संतांचं वर्णन आहे. त्यानंतर 14व्या अध्यायात सुद्धा गुणातीत योग आहे. गुणातीत पुरुष कसा असतो त्याचं निमित्त करून वर्णन केलं. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायामध्ये संतांचं वर्णन केलं. तसंच या अध्यायामध्ये सुद्धा संतांचं वर्णन करतात. कोणाला म्हणायचं संत? तो काम सर्वथा जाये. संत संत कोणाला म्हणायचं? पांढऱ्या धोत्रावाला संत असतो का भगव्या कपड्यावाला संत असतो? नाही. संतत्व हे कपड्यावर अवलंबून नसतं. एखाद्याने वेश परिधान केला म्हणजे तो संत होत नाही. भगव्या वेशावाले जर संत असते, तुकोबारायांचे शब्द आहे, भगव्या वेशावाले जर संत असते तरी मग कुत्रे किती पण भगवे दिसतात ना. तांबडे कुत्रे थोडे आहे का जगामध्ये? भगवे श्वान तरी सहज वेश त्याचा. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याचा सहजच वेश भगवा असतो. म्हणून कुत्रे कुठं संत असतात का? नाही. वेशावर संतत्व अवलंबून नसतं. वेशावर संतत्व अवलंबून नाही. संतत्व हे अंतःकरणावर अवलंबून असतो. कीर्तन केले म्हणजे संत होत नाही. तुकोबारायांचे शब्द आहे. नवती ते संत करिता कीर्तने, ऐक सांगता पुराणे नवती संत. ज्याने कीर्तन केलं तर कीर्तन करण्याने तो संत होत नाही. सांगता पुराणे नवती संत. एखादा पुराण सांगायला बसला, प्रवचन करायला बसला म्हणजे तो संत असतो असं नाही. हे सर्व साधनं संतांनी केलेले आहे. संतांनी कीर्तन केले, संतांनी प्रवचन केले, सगळं केलं म्हणून पण कीर्तन करणारा प्रवचन करणारा संत असतो असं काही नाही. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, फार गळ्यामध्ये माळा घातल्या, आभूषण धारण केले, मोठा गण लावला, त्याने संत होत नसतो. येथे नाही वेश सरते आडनाव, व्हावा घावडाव निवडावा घावडाव व्हावा अंगी. इथं वेश आडनाव सरत होत नाही. संतत्व येण्यासाठी अंतःकरण महत्त्वाचं आहे. अंतःकरण. शरीरावर संतत्व अवलंबून नसतं. संत कोणीही असू शकतो, कोणीही संत असू शकतो. कमी उंचीचा सुद्धा संत असू शकतो, उंच सुद्धा संत असू शकतो, जाड सुद्धा संत असू शकतो, बारीक सुद्धा संत असू शकतो, स्त्री सुद्धा संत असू शकते, पुरुष सुद्धा संत असू शकतो. संत कोणीही होऊ शकतो. ते वरच्या वेशावरून अवलंबून नाही, त्याच्या अंतःकरणावर संतत्व ठरलेलं असतं. कोणाला संत म्हणायचं? तो काम सर्वथा जाये. ज्याच्या अंतःकरणातील इच्छा सर्व प्रकारे नष्ट झाल्या त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. संत. संताची सोपी व्याख्या आहे, अंतःकरणामध्ये इच्छा राहिल्या नाही. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा.
विहाय कामान्य सर्वान. जो मनुष्य अंतकरणातील इच्छेचा त्याग करून आचरण करतो, विहाय कामान्य सर्वान. आपूर्यमानमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम. भगवान सांगतात पाण्याने भरलेला जसा समुद्र असावा, अचल प्रतिष्ठम स्थिर राहणार आहे समुद्र. समुद्रम आप प्रविशन्ति यद्वत्. त्या समुद्रामध्ये जसं गंगेचं पाणी जात असतं, किती नद्या समुद्रामध्ये जात असतील याचा सुद्धा गणित लागू शकत नाही. समुद्रामध्ये अनंत नद्या जातात, भरपूर पाणी जातं समुद्रामध्ये. पण समुद्रामध्ये कितीही पाणी जरी गेलं तर समुद्राची मर्यादा वाढते का? नाही. त्या सगळ्या पाण्याला समुद्र आपल्यामध्ये सामावून घेतो आणि जसाच्या तसा कसा असतो, स्थित असतो. तसं ज्या मनुष्याने सगळ्या इच्छा अंतःकरणामध्ये घालून नष्ट करून टाकलेल्या आहे आणि जसाच्या तसा शिल्लक आहे, त्याला म्हणायचं संत. तो काम सर्वथा जाई, ज्याच्या अंतःकरणातील इच्छा संपूर्ण निघून जातात. काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. तुकोबारायांचे वाक्य आहे. तुकोबाराय म्हणतात आता अंतःकरणामध्ये काम राहिलाच नाही, रिकामा झालंय अंतःकरण, रिकामा. खुंटलिया धावा तृष्णेच्या. तृष्णेच्या धावा आता खुंटून गेल्या, आता अंतःकरणामध्ये काम राहिला नाही. तो काम सर्वथा जाई. ज्ञानोबरांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण काम झालो आहे, अंतःकरणातील इच्छा आता पूर्ण झाल्या. हे संतत्वाचं लक्षण आहे. जयाचे आत्मसंतोषी मन राहे. ज्या पुरुषाचं मन आत्मसंतोषी राहे, परमात्म्यामध्ये ज्याला सुख वाटतं, परमात्म्याच्या सुखामध्ये जो रमून राहतो. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललाशी पतंगे. रूपकाने तुकोबाराने सांगितलेलं आहे, पतंगासारखं भुलून जाऊ नको. पतंग कसा असतो, त्या पतंगाला दिव्याचा प्रकाश आवडतो. पतंग नावाचा किडा, त्याला दिव्याचा प्रकाश आवडतो आणि त्याने दिवा पाहिला, त्याला वाटतं या दिव्याला आपण काय केलं पाहिजे, आलिंगन दिलं पाहिजे. आलिंगन एवढं त्याला आवडतं. आणि मग आलिंगन देण्यासाठी जातो आणि दिव्याजवळ गेला का त्याचा धूर होतो, धूर जळून मरून जातो. कशामुळे घात झाला पतंगाचा? फक्त दिव्याकडे पाहिलं, त्याच्या रूपाला भाळला, तो वास्तवात कसा आहे दिवा ते पाहिलं नाही. तो आपला घात करणारा आहे ते त्या पतंगाने पाहिलं नाही, तरी सुद्धा त्याच्याकडे धाव घेतली, त्याचा काय झाला, नाश झाला, नाश. तसं तुकोबाराय सांगतात, काय भुललाशी पतंगे. पतंगासारखं तू काय भुलून गेला आहे मनुष्या, काय भुलून गेला आहे. काय भुललाशी वरलिया रंगा. आमचे चोखोबाराय सांगतात, काय भुललाशी वरलिया रंगा. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. एखादा मनुष्य गेला शेतामध्ये आणि काय झालं, रस खाण्याची इच्छा झाली, ऊसाचा रस खाण्याची इच्छा झाली आणि त्याने पाहिलं एक सुद्धा ऊस सरळ दिसाना. सगळे शेतातले ऊस वाकडे तिकडे, वाकडे तिकडे, वरून दिसायला काळे झालेले, त्याला पाचट चढलेलं. असा कसा ऊस आहे म्हणून त्याने ऊसाचा काय केला, त्याग करून टाकला. रस मिळेल का त्याला ऊसाचा? नाही. चोखोबाराय सांगतात, अरे येड्या, आतमध्ये पाह तू, वरचं पाहू नको. ऊस डोंगा, ऊस वाकडा आहे, परी रस नो हे डोंगा. त्याच्यामधला जो रस आहे, रस, तो रस शुद्ध आहे, तो वाकडा नाही. काय भुललाशी वरलिया रंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नो हे डोंगे, काय भुललाशी वरलिया रंगे. अरे नदी वाकडी असेल पण नदीमधलं पाणी वाकडं आहे का? नाही. नदीतलं पाणी सरळच आहे, नदी वाकडी असेल. वरल्या रंगाला मनुष्याने भुलू नये. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. धनुष्यबाण वाकडा असेल, धनुष्यबाण वाकडा असेल पण त्या धनुष्यातून निघणारा जो बाण आहे तो बाण कसा असतो, सरळच असतो. वरल्या रंगाला मनुष्याने भुलू नये. चोखोबाराय सांगतात, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुललाशी वरल्या रंगा. हे भल्या माणसा, माझ्याकडे पाहताना शरीराकडे तू पाहू नको. मी डोंगा असेल कदाचित, जातीने डोंगा असेल, महाराच्या जातीमध्ये आलो असेल जन्माला, मी राणीमान माझं डोंगा असेल, वाकडा असेल, वरून राहणं माझं चांगलं नसेल, परी भाव नो हे डोंगा. अंतःकरणातील माझा जो परमात्म्याच्या विषयीचा भाव आहे
तो भाव मात्र वाकडा नाही. वरल्या रंगाला मनुष्याने भुलून जाऊ नये. रंगी रंगे रे श्रीरंगे, त्या भगवंताच्या रंगामध्ये, भगवंताच्या आनंदामध्ये रंगावं. भगवंताच्या रंगामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, धन्य कोण आहे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. त्या भगवंताच्या रंगामध्ये जो नाचतो, भगवंताच्या आनंदामध्ये जो आनंद मानतो, तो या संसारामध्ये काय आहे, धन्य आहे. धन्य धन्य सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. ज्ञानोबारांचं सुद्धा तेच मत आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, ज्याच्या वाचेला भगवंताचं नाम येत नाही तो करंट कपाळाचा आहे. पण सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे, तो भाग्यवान आहे जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. भगवंताच्या आनंदामध्ये ज्याला आनंद मिळालेला आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. तुकोबारांची स्थिती, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ही नाथ महाराजांची सुद्धा ती स्थिती आहे, आनंदाची स्थिती. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. सर्वांची सारखी स्थिती आहे. नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात, ज्ञानोबा सुद्धा तेच सांगतात आणि तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात. परमात्म्यामध्ये ज्याला आनंद सापडलेला आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळी सृष्टी ज्यांच्याकरता काय झाली, आनंदाची झाली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंद, भगवंताच्या आनंदामध्ये जे रममान झाले, भगवंताचा आनंदच ज्यांच्यासाठी श्रेष्ठ आहे. विषयाला तो आनंदच मानत नाही, विषयामध्ये आनंद आहे हे बोलणं सुद्धा सहन होत नाही. ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारीखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. अरे विषयामध्ये कुठं आनंद असतो का? विषयामध्ये आनंद असेल तर ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे, विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. या जगामध्ये अंधार पडल्यानंतर जी वीज चमकते, ती वीज जर चमकली रात्री 9 वाजता तर सकाळपर्यंत उजेड का राहत नाही? ज्ञानोबारांचं मते, जर तुमच्या गावामध्ये रात्री 9 वाजता वीज चमकली आणि त्या विजेचा उजेड सकाळी 6 वाजेपर्यंत जर राहिला तर म्हणायचं विषयामध्ये सुख आहे, नाहीतर सुख नाही. विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. म्हणून जयाचे आत्मसंतोषी मन राहे, ज्याचं मन परमात्म्यामध्ये तृप्त झालेलं आहे, त्या परमात्म्याशिवाय आता ते कशाचीच काय करत नाही, इच्छा करत नाही. इच्छा करत नाही, दुसरी इच्छाच अंतःकरणात नाही. परमात्मा सोडून दुसरी इच्छा अंतःकरणात नाही. उत्तर प्रदेशला गंगेच्या काठी एक संत होते. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस लोकशाही नव्हती, हुकुमशाही होती, ते गंगेच्या काठावर राहत होते. काहीच करायचं नाही, गंगेच्या काठावर राहायचं, दिवसभर भगवंताचं नामस्मरण करत राहायचं, चिंतन करत राहायचं. काही मधुकरी मागायला जायचं नाही, कुठं झोपायला जायचं नाही, काहीच नाही. फक्त भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करायचं. कोणी काही फळं गिळं आणून दिले तेवढे फळं खायचे आणि भगवंताचं काय करायचं, चिंतन करत राहायचं, चिंतन करत राहायचं. एक दिवस राजा आला. राजाने पाहिलं की या नगरीमध्ये साधू महात्मा कोण आहे. त्याला सत्संगाची आवड होती. लोकांनी सांगितलं गंगेच्या काठावर राहतात, चला म्हणले मला घेऊन चला. गंगेच्या काठावर गेले आणि त्या महात्म्याला पाहिलं, दर्शन घेतलं. महात्म्याने नमस्कार केला, रामकृष्ण हरी केला, आपलं चिंतन सुरू केलं. परत त्या ठिकाणी त्या राजा म्हणाला, महात्मा मी तुमच्याजवळ आलो आहे, मी राजा आहे, तुम्ही काहीतरी काय करा, मला मागा, मला तुम्हाला देण्याची इच्छा आहे, तुम्हाला जे पाहिजे असेल ते मी देतो. राजा त्या महात्म्याने सांगितलं, अरे आम्हाला काय पाहिजे, आम्हाला काहीच नको, आम्ही भगवंताचं चिंतन करतो, आम्हाला आमचं काम करू द्या. राजाने सांगितलं, महात्मा तुम्हाला जरी नाही पाहिजे तरी माझी इच्छा आहे म्हणून तरी काहीतरी काय करा, मागा मागा. आता ते सकाळी बसलेले होते आणि सूर्याकडं तोंड होतं आणि तो राजा असा येऊन मध्ये उभा राहिला होता. कवळ्या उन्हाला बसलेले होते. राजा आल्यामुळं काय झालं, राजाची सावली अंगावर पडली. आता ऊन येईना कवळं. राजा म्हणतो काहीतरी मागा. महात्म्याने तेच मागितलं, राजा मला मागण्याची इच्छा नाही, तू म्हणतो म्हणून मी मागतो, मला तू एकच दे. उन्हामध्ये कवळ्या मी बसलेलो होतो, तू मध्ये आल्यामुळं काय आली, सावली आली, तेवढा बाजूला सरक आणि निघून जा, ऊन येऊ दे अंगावर, एवढंच पाहिजे. याला म्हणतात आत्मतोषी मन राहे. आत्म्यामध्ये ते संतुष्ट आहे, त्यांना दुसरं कशाचीच इच्छा नाही, दुसरं काही नको, आत्म्यामध्ये ते संतुष्ट आहे, आत्म्यामध्ये संतुष्ट आहे.
तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. ज्ञानोबा म्हणतात असा पुरुष जर तुम्हाला कुठं दिसला तर त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ म्हणायचं. स्थितप्रज्ञ तो कुठेही असो, तो बाजारामध्ये फिरत असेल, गंगेच्या काठाला फिरत असेल, चंद्रभागेच्या, तो प्रदक्षिणा करत असेल, कुठं कीर्तन प्रवचनात बसलेला असेल, कुठेही असू शकतो. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. महात्म्याचं चित्त भगवंताच्या पायावर असतं, देह कुठेही असला तरी. देह प्रारब्धावर चालत असतो. प्रारब्धाने तो कधी पालखीमध्ये जाऊ शकतो, प्रारब्धाने कधी तो भिकारी अवस्थेमध्ये पडू शकतो. पण असा जर दिसला ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छाच राहिली नाही आणि भगवंताच्या आनंदामध्ये जो आनंद मानतो, तर त्या पुरुषाला काय म्हणा? स्थितप्रज्ञ म्हणा. स्थितप्रज्ञ तोच स्थितप्रज्ञ आहे. तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. दुःखेष्वनोद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः, वीतराग भयक्रोधस् स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मनः, दुःखामध्ये ज्याचं मन उद्विग्न होत नाही. सुखेषु विगतस्पृहः, सुखामध्ये ज्याच्या अंतःकरणातल्या इच्छा गेलेल्या आहे. वीतराग भयक्रोधाः, ज्याच्या अंतःकरणातील आसक्ती गेलेल्या आहे, भय निघून गेलं, क्रोध निघून गेलेला आहे, असं स्थितधीही स्थितप्रज्ञ पुरुष मुनीही उच्यते. असा जो मुनी आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणा. नाना दुःखी प्राप्ती, जया उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपायची जेना. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य करतात. नाना दुःखी प्राप्ती, एखाद्या मनुष्याला अनेक प्रकारचं काय झालं? दुःख प्राप्त झालं. अनेक प्रकारचं दुःख प्राप्त झालं. दुष्काळ पडला त्याचा, जसं तुकोबारायावर दुःख झालं होतं. तुकोबारायांवर एकाच कालावर सगळे दुःख आले, हळूहळू दुःख नाही आले, एकाच काळी आले. सर्वात अगोदर मोठा घात झाला, दुष्काळ पडला. दुष्काळ पडला हे एक दुःख प्राप्त झालं. त्यानंतर दुष्काळ पडल्यावर वडील वारले, त्याचं दुःख. लगेच काही दिवसात आईसुद्धा वारली, त्याचं दुःख झालं. त्यानंतर मोठा भाऊ होता, त्या मोठ्या भावाची पत्नीसुद्धा वारली, ते एक दुःख प्राप्त झालं. आता तो अगोदरच विरक्त होता म्हणून तो पत्नी तर वारली, मोकळा झाला, तीर्थयात्रेला निघून गेला, त्याचंसुद्धा तुकोबारायांना दुःख झालं. त्यानंतर आपली लहानी पत्नी होती रुक्मिणीसुद्धा वारली अन्नाकरिता, तिचंही वेगळं दुःख झालं. तिचा मुलगा होता लहाना संताजी, तो सुद्धा वारला, त्याचं दुःख झालं. त्यानंतर घरात ते 2 बैल होते, बैलसुद्धा दुष्काळामुळं मरून गेले. केवढं मोठं दुःख झालं तुकोबारायांना, एकाच कालामध्ये झालं. पण अंतःकरणाची स्थिती मात्र बिघडली नाही. एवढं दुःख जाऊ द्या, 2-3 दुःख जरी एखाद्याला झाले असते तर मनुष्याने फाशीच घेतली असती, दुसरा असता तर मरून गेला असता एवढ्या दुःखाने. पण ते तुकोबाराय होते. नाना दुःखी प्राप्ती, अनेक प्रकारचे ज्याला दुःख प्राप्त झाले, पण जया उद्वेग नाही चित्ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्वेग होत नाही, अंतःकरण ज्याचं डगमगत नाही, स्थिर राहतं. आणि सुखाची या आरती अडपायची जेना, आणि ज्याला सुखही प्राप्त झालं तरीसुद्धा ज्याचं मन त्या सुखामध्ये गुंतत नाही, आरती इच्छेमध्ये गुंतत नाही. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहज नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. अर्जुना, त्या पुरुषाच्या ठिकाणी काम क्रोध सहज नाही, त्या मनुष्याला कामही नसतो आणि क्रोधही नसतो. ज्याच्या ठिकाणी काम आहे त्याला क्रोध निर्माण होत असतो. तेथं क्रोध आधीचे आला, क्रोध अगोदरच येऊन बसलेला असतो काम जर येत असेल तर. कारण काम म्हणजे इच्छा, आणि इच्छा पूर्ण नाही झाली की मनुष्याला काय येत असतो? क्रोध येतो, राग येत असतो. इच्छा जर अपूर्ण राहिली तर मनुष्याला काय येतो? राग येतो. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये कामच राहिलं नाही तर क्रोधसुद्धा सहज त्याच्या अंतःकरणातून निघून गेला. आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो, आणि भयाते नेणे काही, त्या पुरुषाच्या अंतःकरणातून भयसुद्धा निघून गेलेलं असतं. जो स्थितप्रज्ञ झाला आहे, जो संत झाला आहे, तो कशालाच घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही. कोणीही असो घाबरत नाही, तो घाबरत नाही. तुकोबारायांचं पहा उदाहरण. त्या काळच्या स्थितीमध्ये सुद्धा तुकोबारायांनी कसे अभंग लिहिले. आज लोकशाही आहे तरीसुद्धा तुकोबारायांच्या गाथ्यात काही असे अभंग आहे की समाजामध्ये मनुष्य ते अभंग म्हणू सुद्धा शकत नाही. असे काही अभंग गाथ्यामध्ये का म्हणू शकत नाही? कारण समाजावर त्याचा काय परिणाम होईल. अभंग तर तुकोबारायांचेच आहे, पण आपण जर ते अभंग आपल्या मुखातून समाजामध्ये म्हटलो
तर समाज त्याच्यावर काय प्रतिक्रिया देईल म्हणून अभंगसुद्धा कोणी समाजामध्ये म्हणू शकत नाही, असे अभंग गाथ्यात आहे. या काळामध्ये ते अभंग आपण म्हणू शकत नाही, तर त्या 400 वर्ष अगोदरच्या काळामध्ये तुकोबारायांनी ते अभंग स्वतः रचले. भीतीच वाटत नव्हती. तो काळ म्हणजे वर्णव्यवस्थेचा काळ होता. अतिशय सूक्ष्म पद्धतीने वर्णव्यवस्था चालू होती. वेदाचा अधिकार केवळ ब्राह्मणाला होता. वेद कोणी शिकायचे? ब्राह्मणाने शिकायचे. वेद सांगायचे कोणी? फक्त ब्राह्मणाने सांगायचे. ब्राह्मणाशिवाय वेदाचा अधिकार दुसऱ्याला नाही. वेद ऐकण्याचा सुद्धा अधिकार दुसऱ्याला नाही. त्या काळामध्ये क्षत्रिय कुटुंबामध्ये, मराठ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले तुकोबाराय त्यांनी अख्ख्या 4 वेदाचं भाष्य केलं. मराठीमध्ये भाष्य केलं. वेदाचा शब्द जरी एखाद्याने मुखातून काढला ब्राह्मण सोडून तर त्याला शिक्षा दिली जात होती. अशाही काळामध्ये वेदाचं भाषांतर मराठीत तुकोबारायांनी केलं. भीतीच वाटत नव्हती. का? कारण ती स्थितप्रज्ञ होती. बुद्धी स्थिर झाल्यावर भीती नाही. भीती नेहमी द्वैतामध्ये असते. दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. ज्यावेळेस द्वैत निघून जातं, अद्वैत स्थिती प्राप्त होती, मग भय राहत नाही. आणि भयात येणे काही परिपूर्ण तो मनुष्य परिपूर्ण झालेला असतो. ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी, तो निरसूनी उपाधी भेद रहित. अर्जुना, असा जो निरवधी झालेला आहे, निरवधी म्हणजे अमर्याद अंतकरणामध्ये सुख भरलेला आहे, असा मनुष्य जो भेदरहित उपाधी निरसूनी, उपाधीचा ज्याने त्याग केलेला आहे, जो आता शरीराला मी मानत नाही, अज्ञानाला मी मानत नाही, शरीर संबंधी जे आहे त्याला आता मी मानत नाही, भेदरहित, ज्याच्या अंतकरणातून भेद निघून गेलेले आहे, तो स्थिर बुद्धी जाण पा. अर्जुना, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं तू जाण. यस सर्वत्र न भिस्नेहस तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. यह, जो मनुष्य, शुभाशुभम, शुभ गोष्ट झाली किंवा अशुभ गोष्ट झाली, सर्वत्रान, सर्व गोष्टीमध्ये, अभिस्नेह तत्तत् प्राप्य अभिस्नेह, ते प्राप्त झाल्यानंतर समान असतो, न अभिनंदती, आनंदित होत नाही, न द्वेष्टी, द्वेष करत नाही, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं समजा. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्र का जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जो सर्वत्र सदा सरिसा, सर्व ठिकाणी जो समान भरलेला आहे, जसा चंद्र आहे. चंद्र कसा असतो? समान असतो, समान परिपूर्ण असतो चंद्र. अधम उत्तम प्रकाशा माझे न म्हणे. प्रकाश देण्यामध्ये तो अधम उत्तम म्हणत नाही. असं काय आहे का? चंद्र उगावला, चंद्राचा प्रकाश पडला, पण चंद्राने पाहिलं, आपण प्रकाश तर देत आहोत, पण प्रकाश आपल्याकडून सगळ्याला सारखा येत आहे, म्हणून चोराचं घर पाहिलं, नाही, माणूस चोरी करतो, दारू पितो, चांगलं आचरण करत नाही, मग चंद्राने त्याच्याकडचा प्रकाश काढून घेतला आणि त्याच्या शेजारचा एखादा सज्जन आहे आणि त्याच्या घरी प्रकाश सोडला. असं कधी होतं का? प्रकाश देण्यामध्ये चंद्र समान आहे, कोणीही असो. चोराच्या घरावर तसाच प्रकाश आहे, सज्जनाच्या घरावर सुद्धा तसाच प्रकाश आहे, हरिभक्ताच्या घरावर सुद्धा तसाच प्रकाश आहे, राक्षसाच्या घरावर सुद्धा तसाच प्रकाश आहे. परिपूर्ण का चंद्र जायचा, चंद्र परिपूर्ण असतो. आणि प्रकाशा माझी अधमोत्तम न म्हणे. प्रकाश देण्यासाठी तो अधम उत्तम असं पाहत नाही, श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हे पाहत नाही. तसा त्या चंद्राप्रमाणे जो मनुष्य झालेला आहे, सर्वासाठी त्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, सर्वासाठी, कोणीही असो. मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीनं झोडपलं तुकोबारायांना, पण त्याच्याविषयी अंतकरणामध्ये द्वेष झाला नाही. संध्याकाळी कीर्तनाला गेल्यानंतर, आता मंबाजी रोज पुढे बसत होता कीर्तन ऐकण्यासाठी, पण त्या दिवशी कीर्तनासाठी आलेच नाही मंबाजी महाराज. तुकोबारायांनी विचारलं, मंबाजी बुवा का आले नाही, असं तसं. मग लोकांनी सांगितलं, तुम्हाला सकाळी मारलं त्यांनी, आता तुमच्याच पुढे कीर्तनाला कसं काय बसतील. तुकोबारायांना वाईट वाटलं, आपल्यामुळं मंबाजी बुवांचं कीर्तन काय झालं, चुकलंय. तुकोबारायांनी विना दुसऱ्याजवळ दिला आणि घरी गेले, मंबाजी बुवाला पाहिलं आणि मंबाजी बुवाचे हातपाय दाबत बसले. तुम्ही मला मारलं ना, मग तुमचे हातपाय दुखत असतील, मला मारून मारून तुमचे हातपाय दुखत असतील, त्यांचे हातपाय दाबत बसले. याला म्हणतात संत. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, म्हणजे ते अधम आणि उत्तम पाहत नाही. असं कधीच झालं नाही की जेवढे आपले टाळकरी होते तेवढ्या टाळकऱ्याला तुकोबारायांनी जीव लावला,
आणि आपले जे द्वेष करणारे होते त्यांना जीव लावला नाही, असं नाही घडलं. प्रत्येक मनुष्य असो, आपला शत्रू असो किंवा आपला मित्र असो, त्याचं कल्याणाचं काम तुकोबारायांनी केलं. तुकोबारायांनी केलं. ज्या लोकांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला त्यांच्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. निवृत्तीनाथांकडे प्रसाद मागत असताना, पसायदान मागत असताना पहिली मागणी विरोधकासाठी केली. आपले जे विरोध करतात, जे आपली निंदा करतात, असे जे दुष्ट लोक आहे, खळ लोक आहे, समाजामध्ये चांगल्या माणसाला जे त्रास देतात, त्यांच्यासाठीच पहिली मागणी केली ज्ञानोबारांनी. हे भगवंता, हे निवृत्तीनाथ महाराज, बाकीच्यांचं काहीही हो, पण जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ लोक आहे, दुष्ट लोक आहे, त्यांची ती वाईट बुद्धी निघून जायला पाहिजे. हे मला तुम्ही काय करा, दान द्या. अधम आणि उत्तम हे संताच्या दृष्टीत नाही. संत मनुष्याकडे पाहत असताना समान दृष्टीने पाहत असतात. जे ज्ञान शिष्याला देतात तेच ज्ञान ते शत्रूला सुद्धा देतात. म्हणून संताला उदार म्हटलेलं आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. हे उदार आहे संत, उदार. का उदार आहे? त्याचे दोन कारण. कारण उदार उदार शब्द दोनदा आला. दोनदा उदार का म्हणले? मग एकदा जर उदार म्हटलं असतं जमलं नसतं का? तसं नाही. संत उदार उदार म्हणजे काय? तर देण्यासाठी ते अमर्याद देतात, मर्यादा करत नाही. संत दुकानदारासारखे नसतात. दुकानदाराने दिले 40 रुपये 1 किलो साखर द्यायची, त्याला शिल्लक द्यायची नाही. तसं संताचं काम नसतं. तुम्ही 1 रुपया सुद्धा देऊ नका आम्हाला. कारण संताचं जे दुकान असतं ते फुकट देण्याचं असतं. देतो मोलावीनं सर्व वस्तू. मोल घेतल्याशिवाय ते सगळं वाटत असतात. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. मग उदार का म्हटलं? कारण ते अमर्याद देतात. देण्याची जी वस्तू आहे ती एवढीच देतात, तेवढीच देतात असं नाही. त्यांचं भांडार मोकळं असतं. तुमच्याकडे पात्र किती मोठं आहे ते तुम्ही पहा. ज्याच्याकडे जेवढं पात्र असन त्याने घेऊन जा माल, असं संताचं काम असतं. म्हणून त्यांना उदार म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे उदारतेमध्ये ते भेद करत नाही, म्हणून त्यांना उदार म्हटलंय. श्रीमंतालाच देतात, गरिबाला देत नाही असं संताकडे भेद नसतो. संत सर्वांना ज्ञान देत असतात, सर्वांना उपदेश करत असतात. म्हणून ते चंद्राप्रमाणे असतात. ऐशी अनवच्छिन्न समता, भूतमात्री सदयता, आणि पालट नाही चित्ता कवने वेळे. ऐशी अनवच्छिन्न समता, त्यांची जी समता असती ती अनवच्छिन्न आहे, म्हणजे तिच्यामध्ये भेद नाही, अखंड समता आहे. सगळ्याकडे समान दृष्टीने ते पाहत असतात, समान दृष्टीने. भूतमात्री सदयता, प्राणीमात्रावर ते काय करतात? दया करतात. दया. कोणताही प्राणी असो, ब्राह्मणाचा मनुष्य असो किंवा शूद्राचा मनुष्य असो, त्याच्यावर दया करतात संत. पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांच्यावर दया करतात. वयाने तो लहान असेल किंवा म्हातारा असेल, त्यांच्यावर सुद्धा दया. संत सगळ्यावर दया करतात. भूतमात्री सदयता. भूतांची दया हे भांडवल संताचं भांडवल आहे, प्राणीमात्राची दया करणं. आणि पालट नाही चित्ता कवने वेळे, तरी सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये कोणत्याही वेळेला पालट घडत नाही, कधीच ते बदलत नाही. संताचं अंतकरण कधीच बदलत नसतं. न पालटे एक भक्त भोळाची भाविक, जो कधीच पलटत नाही तो भक्त असतो. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, त्याचं अंतकरण बदलत नाही. बदलणारे कोण असतात? बदलणारे तुकोबारायांच्या भाषेत जर पाहिलं तर बदलणारे गाढव असतात. गाढव, तुकोबारायांचे शब्द आहे. गाढव पलटत असतात. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. उपजता बरे दिशे, रूप वाढता ते नाशे. रूप वाढता ते नाशे. गाढव कसं असतं? उपजता बरे दिशे. तुम्ही गाढवाचे लहान लहान पिल्लं पहा, दिसायला एकदम सुंदर दिसतात. लहान लहान जे पिल्लं असतात गाढवाचे, भोरे असतात, त्यांचे ते केस, ते लहान लहान कान, दिसायला फार सुंदर दिसतात दिसायला. आणि मोठले गाढवं जर पाहिले तर सुंदर दिसतात का? नाही, सुंदर नाही दिसत, ते कुरूप दिसतात. उपजता बरे दिशे, जन्म झाला का ते चांगले दिसतात, पण रूप वाढता ते नाशे. त्यांचं रूप, त्यांचं वय एकदा वाढलं का ते नासून जातं, पलटतात ते पलटतात. म्हणून आणि पालट नाही चित्ता कवने वेळे, कोणत्याही काळामध्ये त्यांचं अंतकरण काय होत नाही? पलटत नाही.
गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभी भवे. जो ओखटेनी नागवे विषादाशी. गोमटे काही पावे, आपल्याला अनुकूल काहीतरी मिळालं चांगली गोष्ट तरी तेने संतोषे नाभी भवे. त्याच्या आनंदाने गर्वित होत नाही, त्यांना गर्व चढत नाही. आणि जो ओखटेनी नागवे विषादाशी, ओखटेनी म्हणजे वाईट वस्तू प्राप्त झाली तरीसुद्धा नागवे, त्यांना त्याचं दुःख वाटत नाही. ऐसा हरिक शोक रहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. हे धनुर्धरा अर्जुना, असा मनुष्य जर तो पाहिला, हरिक शोक रहित, ज्याच्या अंतकरणामध्ये आनंदही नाही आणि ज्याच्या अंतकरणामध्ये दुःखही नाही, शोकही करत नाही, असा जर मनुष्य पाहिला, जो आत्मबोध भरित, आत्मज्ञानाने तो काय आहे, संपज्ञान आहे, मी वासुदेव तत्वता, असं ज्याला ज्ञान झालं आहे, असा पुरुष जर तू पाहिला तर तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. हे अर्जुना, त्याला तू प्रज्ञायुक्त आहे असं जाण, म्हणजे त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असं तू जाण. कसा वागतो स्थिरबुद्धी पुरुष, त्याचं लक्षण भगवंताने सांगितलेलं आहे. स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे त्याच्या अंतःकरणातील सर्व इच्छा निघून गेलेल्या असतात. स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे त्याचं मन आत्म्यामध्ये संतुष्ट झालेलं असतं. स्थिर बुद्धीचा जो पुरुष आहे तो दुःखाच्या प्रसंगीसुद्धा दुःखी होत नाही, सुखाच्या प्रसंगीसुद्धा सुखी होत नाही. स्थिर बुद्धी पुरुषाच्या मनातील आसक्ती निघून गेलेली असते. स्थिर बुद्धी पुरुषाच्या मनातील क्रोध निघून गेलेला असतो. स्थिर बुद्धी पुरुषाच्या मनातील रागसुद्धा निघून गेलेला असतो, भय निघून गेलेलं असतं. असा मुनी जो आहे आणि जो कोणत्याही प्रसंगामध्ये समान राहतो, दुःखाचा प्रसंग असो की सुखाचा, ज्याच्या बुद्धीमध्ये कधीच पालट घडत नाही, ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो मनुष्य कसा आहे, स्थितप्रज्ञ आहे. अर्जुना स्थितप्रज्ञ. आजची आपली वेळ संपलेली आहे. 300 ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल.